माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील. हं. मला शोधत जाल तेव्हा अनेक वळण वाटा येतील. मी जसा आहे तसा प्लीज नका पाहू मला. माझा फोटोच काढाल तर त्यात फक्त लाटा येतील. आहाहा! माझी कामं बघून लोकांना असं उगा वाटतं की मी ग्रामीण भागातून आलेला आहे. पण आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई. 25 वर्षाचा अनुभव आहे माझा आता आणि हे 26वं वर्ष चालू आहे मला आणि आता हा रोल मिळाला, आता दाखवतोच काय करतो. असं करून चालत नाही. माझ्यातला कवी हा अभिनय करताना मदतीला येतो आणि कविता लिहिताना माझ्यातला ॲक्टर हा मदतीला येतो. त्यांना काय म्हणजे कवी कसा असायला हवा, याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गुलजार साहेब आहे. म्हणजे राइट फ्रॉम सत्यदेव दुबे टू सुनील शानबाग टू गोविंद निहलानी, अमोल पालेकर, सुधीर मिश्रा, नीरज पांडे, अतुल पेठे, चंद्रकांत कुलकर्णी, विजया मेहता, वॉव! वामन या सगळ्या लोकांबरोबर मी काम करत करत इथपर्यंत पोहोचलोय. दुबेजी नेहमी म्हणायचे की तुम एक काम की रोटी अगले 5 साल खाते हो. अच्छा. बाद में एक काम आता है, बाद में वो कुछ होता है उसका, उसकी रोटी 5 साल खाते हो. मला खंजिरी वाजवता येत येत नव्हती. नव्हती. त्यासाठी त्यांनी मी 2 महिने त्यासाठी- परिश्रम घेतले आहेत. चला ग देवाला खंडेरायाला जोडीनं जाऊ चला देव पायाला. आमच्या सर्व टीमसाठी फार ती आनंदाची बातमी, कारण तासाभरापूर्वीच आम्हाला इंडियन गव्हर्नमेंटचा जो ऑफिशियल ईमेल आलेला आहे की तुमचा मेन कॉम्पिटिशन मध्ये 57 EP साठी ऑफिशियल सिलेक्शन झालेलं आहे. पॅनोरामामध्ये सिलेक्शन इंडियन पॅनोरामा मध्ये सिलेक्शन झालंय. खंडेराया भोळ्या देवा, खंडेराया भोळ्या देवा ग चला मंदिरी. खंडेराया भोळ्या देवा रे चला मंदिरी. त्यामध्ये एक कॅरेक्टरला जरी आपण कॅज्युअली घेऊन त्याची चूक झाली ना, ती पूर्ण स्क्रीन, तो पूर्ण फ्रेम पूर्ण खराब होता. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. खरं तर मराठीमध्ये आपली संस्कृती, आपली पारंपरिक श्रद्धा या सगळ्या गोष्टी कायम या चित्रपटांमधून जपण्याचा प्रयत्न केला जातो आणि गोंधळ या चित्रपटामधनं हेच काहीसं आपल्याला बघायला मिळू शकतंय. आणि त्यानिमित्तानं मी या सगळ्या टीम सोबत गप्पा मारणार आहे, या चित्रपटाबद्दल त्यांचे अनुभव, किस्से या सगळ्याच गोष्टी जाणून घेणार आहे. खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. आणि गोंधळ म्हटल्यानंतर आपल्या अंगावर शहारा येतो आणि एक रोमांच उभा राहतो. तुमच्यासाठी गोंधळ कशा पद्धतीनं असतं? तुम्ही जेव्हा गोंधळ बघता, अनुभवता, मला सगळ्यात आधी कैलास तुझ्यापासून सुरू करेल. तू जेव्हा गोंधळ अनुभवतो तुझ्यासाठी काय फिलिंग असतं? मी तर खरं तर एक छोट्या गावातून आलेलो आहे. चांदई नावाचं गाव आहे माझं आणि मी लहानपणापासून बघितलेलं आहे. सगळ्या लोककला ज्या आहेत, गोंधळही लहानपणापासून बघत आलो आणि आताही बघतोय. आणि मला विशेष आनंद आहे की मी गोंधळ नावाची फिल्म पण करतोय आणि त्यात मी म्होरक्या नावाचा एक कॅरेक्टर प्ले करतोय, जे की मेन सूत्रधार आहे तो गोंधळाचा. हो. तर मला कायम आनंद होतो की या ज्या आपल्या परंपरा आहेत, लोकपरंपरा आहेत, त्या आपल्याला ना खरं तर एक जगणं आपलं सुकर बनवत असतात कायम. आणि छान आहे, म्हणजे आपण त्यातून एक प्रकारे आपण अपडेट होतो ब्रेनने, की एक फ्रेशनेस येतो गोंधळ जेव्हा आपण ऐकतो, बघतो आणि करतो तेव्हा. तर मला मजा आली हे सगळं करताना. किशोरजी, तुमच्यासाठी गोंधळ काय असतं? तुम्ही ते गोंधळ अनुभवता? मी पण लहानपणापासून अनुभवलेला आहे. माझ्या आई-वडिलांनी मला एका वन फाईन मॉर्निंग असं म्हणाले, की "तू काय देवावर श्रद्धा, पूजा-बिजा कधी आमच्याबरोबर बसला नाहीस, पण आम्ही अच्छा. आई-बाप आहेत, म्हणून तुला काहीतरी तर करशील का नाही?" तर मी म्हटलं, "काय करू?" कॉलेजच्या नंतरची गोष्ट होती. ते म्हणाले, "आपला खंडोबा जावळीचा खंडोबा आहे आणि तुळजाभवानी आहे आणि शिर्डीच्या जवळ एक गाव आहे आणि बिरोबा आहे. तिथे जाऊन आपल्याला मी म्हटलं, "मग तुम्ही नाही यायचं, मी एकटा जाणार. अच्छा. पैसे आहेत माझ्याकडे, मी एकटा जाणार आणि मग मी शेवटी गावी जातो." सो देवदेव, देवदेव, देवदेव करत त्र्यंबकेश्वर वगैरे सगळं खंडोबा करत मी गावी पोहोचलो. तेव्हा त्यांना माहिती होतं हा गावी पण त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी गोंधळ ठेवला होता आमच्या वाड्याच्या समोर. आणि रात्रभर ड्युटीमध्ये तेल घात बसलो होतो आणि मला अजून आठवतंय की मी जेव्हा ते गोंधळ चालू होता तेव्हा माझ्याबरोबर प्रत्यक्ष रंगनाथ पठारे सर आणि सुमती लांडे शब्दालयाच्या रात्रभर त्या तिकडे बसल्या होत्या. अख्खं गाव होतं आजूबाजूला. तर तो गोंधळ मी अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे लहानपणी. मी अ, अ, मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये जायचो ते
आणि मी म्हणजे माझी कामं बघून लोकांना असं उगा वाटतं की मी ग्रामीण भागातून आलेला आहे, पण आय एम बॉर्न अँड ब्रॉट इन मुंबई. पण मी खेडेगावातला वाटतो आणि ते कॅरेक्टर वाटतो, हा प्लस पॉइंट आहे. आणि मला आवडतं पण, म्हणजे ग्रामीण साहित्य, सण समारंभ, उत्साह, लापशी, बुंदी सगळं आवडतं. तर गोंधळ नावाचा हा जो चित्रपट आहे तो फार वर्षानंतर आपली संस्कृती, आपली माती, आपलं सगळं संचित आणि परंपरा घेऊन आलेला आहे. आणि याच्यामध्ये फार दिवसांनी मराठी सिनेमामध्ये खूप आपलं असं काहीतरी येत आहे. संदीपजी, तुमच्याकडनं जाणून घेईल, कारण गोंधळवर चित्रपट करावा, काय त्यामागे कल्पना होती, कशा पद्धतीनं त्याची तयारी. आम्ही बघतो इलायराजा यांचं संगीत आणि सगळ्याच गोष्टी स्पेशल ठरतायत या चित्रपटाच्या बाबतीत. तर ते सुरू करत असताना माझ्यासाठी गोंधळ म्हणायचं तर माझा लहानपणीचा अविस्मरणीय अनुभव आहे. आणि तो डोळ्यात जेवढा वेळेस मला तो आठवतो त्यावेळेस तो सुखद अनुभव देतो. आणि तो जो गोंधळाचा जो अनुभव आहे, ती जी आठवणी आहेत, ते कुठेतरी आताच्या लख लाईटीमध्ये, व्हाईट ट्यूबलाईट्स किंवा प्रकाश झोतामध्ये त्याचं शहरीकरणामध्ये तो धुसर होत चाललाय असं मला वाटलं. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या ज्या आठवणी आहेत या सर्व सिने रसिकांसाठी एक कायमस्वरूपी साठवून ठेवाव्यात. यासाठी ते त्यावेळेस जे काही त्या दिवट्याच्या प्रकाशामध्ये, टेंब्याच्या प्रकाशामध्ये लोकांना जी काही आक्तिकता, त्यांचा जे काही पाहुणचार व्हायचा, ते सर्व अमेझिंग होतं. सो मला असं वाटलं की हे पूर्ण महाराष्ट्रासाठी हे साठवावं, हा महाराष्ट्राचा अभिमान जो आहे तो जतन करावा. आणि फिल्म मेकिंग पण हे पॅशन होतं, तर म्हटलं गोंधळाने सुरुवात करूया आणि खंडेरायाचा गोंधळ घालूया. किती छान. पण या आणि चित्रपटाच्या गोंधळ म्हणजे आता काय, जागरण गोंधळ म्हणतात. रात्रभर ते सगळं गाव बसलेलं असतं, वेगवेगळ्या कथा सांगितलं. आता काय तासाभरात, 1.5 तासात आटपलं जातं. आपल्याकडे ग्लोबलाइज सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे गोंधळ, जागरण, तमाशा, कीर्तन, भारुड या सगळ्यांचं महत्व जास्त अधोरेखित करायला पाहिजे असं मला वाटतं. हो. पण तुमच्या पिढीमध्येही ते आहे तमाशा वगैरे. मी असं कुठे ऐकलं होतं की तुमचे आजोबा माझे हां, तमाशात होते, हां. तर कारभारी बुवा कदम. तर ते कुठून तरी त्या गोष्टी तुम्हाला कुठेतरी चाचपडताना सापडतायत का? किंवा ते असं काही जेव्हा तुम्ही म्हणजे करता माझे तेव्हा? आजोबा तमाशात होते हे मला वयाच्या 19व्या-18व्या वर्षी, अच्छा. 16-17व्या वर्षी आईने सांगितलं. तोपर्यंत माझ्यापासून लपवून ठेवलं होतं, कारण माझ्या आजोबांनी खूप लग्न झाली होती त्यांची. आणि माझे वडील हे पहिल्या आईचे, मोठ्या आईचे एक मुलगा. बाकीचे माझे चुलते आहेत ते 2री, 3री, 4थी त्यांचे आहेत. हे मला नंतर कळलं. आणि जेव्हा मी घरी सांगितलं की मला नाटकामध्ये असं कळलं, तर सगळे चिडीचुप्प झाले. एक दिवस म्हणाले की का चिडीचुप्प झाले? याचं कारण मला 16-17व्या वर्षी मला काहीतरी ताप आला होता. मी झोपलेलो होतो, फणफणत होतो. आणि त्या दिवशी संध्याकाळी आईने सांगितलं, हे पेटीवाले आहेत ना, हे तुला सांगायचं राहिलं, हे तमाशात होते. आणि यांनी आपली खूप दुकानं वगैरे होती, सगळं ते गेलं. आणि ते तमाशामुळे गेलं, म्हणून तुला सांगितलं नव्हतं. नंतर मी विचार करायचो की हे कसं काय येतंय माझ्यामध्ये, काय आहे, रक्तात येतं म्हणतात, कुठून तरी आमच्या आलं घरात तर कोणीच नाही असं मला वाटायचं. नंतर जेव्हा कळलं तेव्हा एक वेगळा कॉन्फिडन्स आला की अरे रक्तातच आहे आपल्या, असं काहीतरी आहे. किती छान. पण या निमित्तानं या चित्रपटाविषयीची आणखीन एक आनंदाची बातमी तुम्ही मला सांगणार आहात. तर ती बातमी काय आहे? प्लीज हो. आज एक्सक्लुझिव्हली रिव्हील करा. आमच्या सर्व टीमसाठी फार ती आनंदाची बातमी, कारण तासाभरापूर्वीच आम्हाला इंडियन गव्हर्नमेंटचा जो ऑफिशियल ईमेल आलेला आहे की तुमचं मेन कॉम्पिटिशन मध्ये 57 EP साठी ऑफिशियल सिलेक्शन झालेलं आहे. इंडियन पॅनोरामामध्ये सिलेक्शन झालंय. इट्स नॉट डेब्यू डिरेक्शन किंवा याच्यासाठी डायरेक्टली मेन कॉम्पिटिशन, जिथे पूर्ण जगातल्या फिल्म्स असतात, अशा सर्वोत्कृष्ट फिल्म मध्ये गोंधळ या चित्रपटाचं स्पष्टीकरण झालंय. म्हणजे पहिल्या फिल्मची सुरुवात खंडेराया पावलं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. कारण भारतातल्या बऱ्याच डिरेक्टरचं स्वप्न असतं की त्यांची फिल्म इफीला सिलेक्ट व्हावी ऑफिशियली. आणि आमची टीम, आमची फिल्म आणि मी त्यामधलं आम्ही लकी आहोत की आमचं हे भाग्य आम्हाला या फिल्मच्या द्वारे मिळतंय. सो पुन्हा एकदा मी पूर्ण टीमचं अभिनंदन करेल. आणि समोर आम्ही पहिल्यांदा रिव्हील करतोय, तर
वी आर रिअली एक्साइटेड. येस. किती छान. Yes. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन संपूर्ण सामचं team. हे ऑफिस म्हणजे आम्हाला मी Lucky. पण एंट्री केली, हा. त्यांना मेल आला आणि त्यांनी सांगितलं म्हणजे सामचं हे ऑफिस आमच्यासाठी लकी खूप ठरतंय. lucky. मग रोज येतो आम्ही आता. Please या. ऑलवेज वेलकम तुम्ही कायम. थँक्यू. तुझ्या वाट्याला ज्या काही भूमिका येतात त्याचं कायम तू सोनं करतोस. या भूमिकेबद्दल काय कशा पद्धतीनं ते तू प्रेझेंट नाही करतोस? मी खूप क्युरियस आहे मला स्वतःलाच बघायला या भूमिकेसाठी. कारण ज्या ज्या लोकांनी स्पेशल स्क्रीन जी काय झाली खास लोकांसाठी किंवा आमच्या टीम मधल्या लोकांसाठी मला स्पेशल लोकांचे फोन आले, मेसेज आले की अरे यार एनर्जी आ गई, म्हणजे जान आली. खरं तर मला सरांचं खूप कौतुक आणि थँक्यू म्हणा वाटतं त्यांना ऑन स्क्रीन इथे, की त्यांनी लावून धरलं की मला तूच पाहिजेस या रोल. अच्छा. हा म्हणजे मी जे काही नखरे केले असतील जे काय 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 केलं असेल ते सगळं झेललंय या माणसाने आणि म्हटले की नाही मला तूच पाहिजेस या रोलसाठी, मोरक्याच्या रोलसाठी. ऍक्च्युली आता एक आणखी खूप छान इंटरेस्टिंग रोल आहे मुरळीचा. जी मुरळी येते आणि काय काय घडतं सिनेमात तुम्हाला ते बघायला मिळेल. मी म्हटलं सर मला तो रोल हवाय, मला तो तुम्ही रोल द्या. अच्छा. तर तुला हा, दुसऱ्या role एक ऍक्टरचं असतं ना की नाही नाही आपल्याला यात हे सर म्हटले नाही सर, म्हणजे मला ते म्हटले की नाही तू हाच रोल कर आणि हा रोल तुझ्यासाठीच आहे हा रोल. आणि मी लिहितानाच मी तुला बघूनच हे सगळं लिहिलेलं आहे. मला मला वाटलं यार काय आहे, जेव्हा स्क्रिप्ट ऐकली का म्हटलं अरे यार हे कमाल आहे. आणि या सिनेमात कुठलाही रोल असेल, अगदी छोटा रोल असेल, कुठलाही रोल असेल, आपण याचा भाग असणं महत्वाचं आहे. रोल कुठला का असेल. आणि खरंच मी खूप हॅपी आहे की मी गोंधळचा भाग आहे. आणि तू म्हणतेस तसं की मी प्रत्येक गोष्टीचं सोनं करतो असं नाही. ती सगळी टीम आणि जो विश्वास ठेवतो आपल्यावर व्यक्ती, जो शिप गाईड Captain असतो of the खरंच, ship. हा तर त्या व्यक्तीचं असतं ते की हाच व्यक्ती त्याला न्याय देऊ शकतो. मे बी त्या सगळ्यांमुळे ते होत असेल. पण मी खूप खुश आहे की मी मोरक्या प्ले केला याच्यामध्ये. पण अनेक कलाकारांचं असतं की मसाला फिल्म करायची आहे, हा. आपलं कमर्शियल हे करायचं आहे. पण तुझ्यासारखे अनेक कलाकार आहेत जे सातत्याने मातीशी जोडले गेलेले किंवा आपली श्रद्धा आहे, परंपरा आहे, संस्कृती याशी निगडीत तुझी नाटकं असतील किंवा चित्रपट हे तू सातत्याने ते करत आलेलं आहेस. त्याबद्दल काही सांगा. नाही अगदीच मलाही ते करायचंय, म्हणजे मलाही करायचंय कमर्शियल सिनेमा करायचाय, मलाही झाडामाग नाचणारा सिनेमा करायचा, सगळं करायचंय. पण ऍक्टरच्या हातात ते नसतं. तुम्हाला जो निवडतो, तुमचं जो सिलेक्शन करतो त्याच्या ते हातात असतं. माझं काम आहे आलेलं काम उत्तमपणे करणं, आलेलं काम चांगलं करणं. आणि ही पण एक वेगळी बाजू आहे. खूप लोक मला भेटतात की मला तुझ्यासारखं काम करायचंय किंवा हो. मला ते करायचंय, तुझ्यासारखं मला नाटक करायचंय, तुझ्यासारखं मला पृथ्वीला जाऊन नाटक करायचंय, मी जे नाटक करतो आता एक रंगमाळा सोबत मला तसं नाटक करायचंय किंवा अशा ऑब्बिट सिनेमे मला करायचे मोठमोठ्या लोकांना. तर मला वाटतं की ते त्यांच्या ठिकाणी छान आहे, मी माझ्या ठिकाणी छान आहे. आणि अगदीच मला संधी जेव्हा पण मिळेल तेव्हा मी तो सिनेमा करेन, ते नाटक करेन. नक्कीच. पण किशोरजी जसं मी कैलासलाही विचारलं की एक मातीतली जी गोष्ट असते तुम्ही कायम विविध भूमिकांमधनं ती उत्तम पद्धतीने सादर करता. तुम्ही जसं काय म्हणालात तुम्ही की मी मुंबईत बॉर्न अँड ब्रॉट अप आहे, पण त्याच्यात तो माझा एक प्लस पॉइंट आहे आणि लोकांना तो कनेक्ट होणारा वाटतो कायम. तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे फॅन्ड्री असेल किंवा नटरंग असेल किंवा जोगवा असेल किंवा दिठी असेल, या सगळ्या भूमिकांमध्ये दिग्दर्शकांना मी दिसलो. हे माझ्या कामाचं संचित असावं असं मला वाटतं. म्हणजे राईट फ्रॉम सत्यदेव दुबे टू सुनील शानबाग टू गोविंद निहलानी, अमोल पालेकर, सुधीर मिश्रा, नीरज पांडे, अतुल पेठे, चंद्रकांत कुलकर्णी, विजया मेहता, वाव. वामन, या सगळ्या लोकांबरोबर मी काम करत करत इथपर्यंत पोहोचलोय. तुम्ही ज्या प्रकारचं काम करता, एका चांगल्या कामातून तुम्हाला दुसरं चांगलं काम मिळतं. कळलं का? दुसऱ्या चांगल्या कामा असं होत नाही. म्हणजे माझ्या बाबतीत दरवेळेला असं झालंय की खूप आधी समर केलंय, मग त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाले त्या सिनेमाला. मग मोठा गॅप आलाय. दुबेजी नेहमी म्हणायचे की तुम एक काम की रोटी अगले 5 साल खाते हो, अच्छा. बाद में एक काम आता है, बाद में वो कुछ होता है उसका, उसकी रोटी 5 साल खाते हो. तर माझ्याही बाबतीत 2-3 वर्षांनी काही असे चित्रपट येत गेलेत जिसकी रोटी खाते खाते मैं यहाँ तक पहुंचा हूं. म्हणजे मध्ये मध्ये गॅप आले, मग नटरंग आला, मग गॅप आला, मग जोगवा आला, मग गॅप आला, मग दिठ्या. तर आपण जसं काम करतो, ज्या लोकांबरोबर काम करतो ना, तेच काम आपल्याला तसेच लोक बघत असतात की हा वेगळं करू शकतो. ही हॅज दॅट कपॅसिटी.
तर त्याच्यामुळे असेल कदाचित असं मला वाटतं. बट तुम्ही जर प्रामाणिकपणे काम केलं तर तुमचं काम लोकांच्या लक्षात राहतं आणि तुम्हाला पुढे काम मिळतं असं मला वाटतं. दुबेंचा तुम्ही उल्लेख करता कारण ते आयुष्यात आल्यानंतर सगळंच बदललेलं आहे. त्यांच्याकडून अनेक गोष्टी आहेत. पण अभिनयाच्या बाबतीत अशी कोणती गोष्ट जी सातत्याने तुम्हाला तुमच्या सगळ्या भूमिकांमध्ये, कामामध्ये कामी आलेली अशी कोणती गोष्ट असते? कोणत्या गोष्टी असतील त्या? प्रत्येक भूमिका ही नवी सुरुवात असते. यू हॅव टू अनलर्न एव्हरी टाइम. म्हणजे तुम्ही 25 वर्षाचा अनुभव आहे माझा आता आणि हे 26वा वर्ष चालू आहे मला आणि आता हा रोल मिळाला, आता दाखवतोच काय करतो. असं करून चालत नाही. तुम्हाला प्रत्येक वेळेला नवीन सुरुवात करावी लागते. कारण प्रत्येक स्क्रिप्ट हे वेगळं असतं, प्रत्येक व्यक्तिरेखा ही वेगळी असते. त्यामुळे तुम्ही सगळं अनुभवाचं ओझं घेऊन तुमचा अनुभव ओतण्याचा प्रयत्न केलात ना, तर मग ते खोटं व्हायला लागतं. तुम्हाला होऊन, शून्य होऊनच सुरुवात करावी लागते. ती माझं हे काम चांगलं होईल की नाही, ही इन्सिक्युरिटी जोपर्यंत आहे, तोपर्यंतच चांगलं काम होतं. मी करेनच, अरे आपण तर कर लेगा, असं म्हटल्यावर संपतं सगळं असं मला वाटतं. वा, किती कमालीचे टिप्स आहे. म्हणजे अनेक जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. हां, कुठलं म्हणजे खूप कितीही अनुभव आला तुम्हाला, तरी तुम्हाला इन्सिक्युरिटी पाहिजे की असं कसं म्हणू शकता तुम्ही की यार हे येईलच मला? हम्म. नो, यू कांट से दॅट. कसं म्हणणार? कसं म्हणणार? ह्याच गोष्टी मला वाटतं या सगळ्या विविध मुलाखतींमधनं मला कळतातही किंवा तुमच्याशी बोलूनही या सगळ्या गोष्टी शेअरही करता येतात. पुन्हा एकदा तुमच्याकडे वळेन कारण जसं मी संगीताचा उल्लेख केला. संगीताबद्दल खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात बोललं जातंय. साऊथ चित्रपटांशी देखील तुलना होते, की आता आपणही कांतारा करतोय वगैरे असं बरंच तुम्ही वाचलंही असेल. स्पेशली संगीताविषयी काय सांगायचं वाटतं? जे करत असताना. संगीताबद्दल असं म्हणायचं म्हटलं तर ज्यावेळेस गोंधळ डोक्यामध्ये रुजत होता, त्यावेळेस एक पहिल्यापासून पिक्चर क्लिअर होतं की याच्यामध्ये फार फार ऑथेंटिक संगीताची, ऑथेंटिक वाद्यांची गरज आहे. आणि मी लहानपणी जी वाद्य बघितली होती ना, ते 3-4च वाद्य होते. म्हणजे एक तुंतुनं, हम्म. संबळ, खंजिरी आणि एकतारा. तर हे एकतारा, तुंतुनं ते एकच झालं आणि एक टाळ असं काहीतरी. या 4 वाद्यांच्या सहाय्याने मी जो गोंधळ आधी बघितलेला तो बघितलेला आहे. पण आता काय झालंय ना, की गोंधळाच्या सुपाऱ्या महाग देण्याच्या नादामध्ये, मग जास्त चांगलं प्रेझेंटेशन करण्याच्या नादामध्ये किंवा ऑलरेडी असं सर्वीकडेच चालू झालंय की कॅसिओ वरती आता गोंधळ सुरू झालाय, ऑर्गन वरती गोंधळ सुरू झालाय, मोठे मोठे डीजे लावले जातात. पहिल्यांदा मुरळ्या नाचायच्या, आता ते बायका नाचतात आणि देवाला चं आव्हान करण्यापेक्षा ते प्रेक्षकांना किंवा तिथल्या पुरुषांना कसं अपील होईल या दृष्टीने ते त्याचं जे काही प्रदर्शन चालतं. सो ते कुठेतरी जे कल्चर आहे ना, ते थोडं कुठेतरी बदलायला लागलं असं मला वाटलं. आणि ही आपल्या समाजाची गरज आहे की कुठेतरी ही संस्कृती पुन्हा एकदा त्या रुळावर आणणं. काही ठिकाणी ती बरोबर त्यानुसारच चाललेली आहे, पण काही मोजक्याच ठिकाणी ती बदलायला लागली. जसं लंगर जो आहे, आमच्या वेळेस जोपर्यंत सूर्याची किरण दिसत नाही तोपर्यंत लंगर तोडला जात नव्हता. म्हणजे मी लहान असताना ज्यावेळेस बघितलं होतं. पण आता लोक 5चा लंगर करायला लागले. गेल्या 4-5 वर्षापासून 4 वाजता लंगर तोडायला लागला. काही दिवसांनी 3:30ला येईल, काही दिवसांनी 12ला पण येऊन जाईल. तर ही संस्कृती नाहीये. संस्कृती काय आहे की गोंधळासाठी, जागरणासाठी खंडोबाचा जागर, देवीचा गोंधळ किंवा खंडोबाचा जागर जो आहे तो पहाटेपर्यंत घातला होतो. 3 म्हणजे पहाट नाही. तर ह्या जे कॉन्सेप्ट आहेत हे पुढच्या पिढीला डिलिव्हर करणं हे आजच्या पिढीचं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी गोंधळ ही जी फिल्म आहे ना, ही प्रत्येक एजच्या व्यक्ती म्हणजे 13+ पासून 10 वर्षापेक्षा मोठ्या सर्वच व्यक्तींना, ते 90, 100, 110 सर्वच व्यक्तींना ही कॅटर करणारी फिल्म आहे. त्यामुळे प्रत्येकासाठी या फिल्ममध्ये काही ना काही आहे. आणि सर्वात म्हणजे आमची टॅगलाईनच आहे की आपली संस्कृती, आपला गोंधळ, आणि ही गोष्ट महाराष्ट्राच्या अभिमानाची आहे. आम्ही याच टॅगलाईनने येतोय आणि लोकांना, सिने रसिकांना याच्या डेफिनेटली काहीतरी वेगळं भेटणार आहे. त्याच्यामुळेच आज आमच्या ईपीसाठी सुद्धा सिलेक्शन झालंय. ही फिल्म काही आम्ही कांतारा किंवा भारतातल्या इतर फिल्मची कॉम्पिटिशन म्हणून बनवली नाहीये. कांतारा ही आपल्या भारतातलीच फिल्म आहे आणि आपल्याला ते सुद्धा आपलंच कल्चर आहे. आणि प्रत्येकाला आपला देश, आपली भाषा, मातृभाषा, आपलं राज्य, आपली शाळा, आपली आई, आपली जात याचा अभिमान असतो. त्यानुसार कांताराचं सुद्धा तेवढंच मला रिस्पेक्ट आहे आणि मला माझ्या गोंधळाचा सुद्धा, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा तेवढाच रिस्पेक्ट आहे.
ही फिल्म बनवण्याचं कारण म्हणजे मी ज्यावेळेस कान्सला होतो त्यावेळेस मला इंडियन्सकडे जे पाश्चात्य लोक आहेत ते इंडियन्सकडे वेगळ्या अँगलने बघतात. तर आपल्याकडे रिच कल्चर्स आहेत आणि ते एकाच प्रकारचे रिच कल्चर्स नाहीये, ते राज्यानुसार बदलते आणि एका राज्यामध्ये बरंचसं आहे. तर हे आपण अभिमानाने लोकांसमोर सुद्धा ठेवलं पाहिजे. आम्ही बऱ्याचशा गोष्टी ह्या एका फिल्म मधून आम्ही साधण्याचा प्रयत्न केलाय आणि ही फिल्म टेक्निकली बरीच साऊंड झालेली. आम्ही तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू शकतो सिने रसिकांना की 14 नोव्हेंबर नंतर महाराष्ट्र किंवा भारत जो आहे तो महाराष्ट्रीयन सिनेमा किंवा भारतीय सिनेमा हा गोंधळामुळे सुद्धा ओळखला जाईल आणि ते आम्ही सहज म्हणत नाहीये. याच्या पाठीमागे बरेचसे पूर्ण टीमचं परिश्रम आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने जीव ओतलेला आहे. हे लोक किती जरी सिनियर असला ना, आम्ही यांना जीव ओतताना बघितलंय. त्यांच्या परीने जेवढं लागतंय त्याच्यासाठी जास्त गोष्टींसाठी हे लोक उभे राहिलेले आहेत. तेव्हा ही प्रतिकृती बनू शकली आहे. मी माझा अनुभव सांगतो की गेल्या 3-4 शॉर्ट फिल्म मी बनवल्या होत्या. त्यामध्ये एक कॅरेक्टरला जरी आपण कॅज्युअली घेऊन त्याची चूक झाली ना, ती पूर्ण स्क्रीन, तो पूर्ण फ्रेम पूर्ण खराब होत असते. आणि ह्या लोकांची जी एनर्जी चालू होती ना, त्याच्याबरोबर ती नवोदित कलाकार होते, त्यांची एनर्जी बघून ते सुद्धा तेवढीच एनर्जी टाकत होते. म्हणजे एव्हरी ज्युनियर आर्टिस्ट सुद्धा. सो मी फार भाग्य समजतो की याच्यामध्ये जे कॅरेक्टर होते त्या कॅरेक्टरला लागणारे जे कलाकार आहेत, त्या कॅरेक्टरमध्ये मेल्ट होणारे, त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मेल्ट होणारे कलाकार त्यावेळेस उपलब्ध होते, त्यांच्या डेट्स खाली होत्या आणि ते माझ्या फिल्म्सला अवेलेबल झाल्या. असं आहे. म्युझिकचं एक फक्त पुढे री ओढतो ती अशी की काय होतं की जो सिनेमामध्ये म्युझिक वापरलं जातं ते रेकॉर्ड होतं आणि मग मागे लावलं जातं कुठेतरी आणि मग त्यावरती ऍक्ट करतो आपण सगळे. पण इथे तसं नाही झालं. इथे ओरिजिनल गोंधळी जी आहे नाशिककडची मंडळी, म्हणजे एक लेकर नावाचे आमचे मित्र झाले त्या दरम्यान, त्यांचा ग्रुप आहे, तो ग्रुप आणला होता तिकडनं. ओरिजिनल जे रोज जाऊन गोंधळ घालतात, तर ते आले होते आणि ते त्या ओरिजिनल मंडळी सोबत हे आम्ही करत होतो. तर आम्ही ओरिजिनल इन्स्ट्रुमेंट आणि सगळं ओरिजिनल आणि लाईव्ह हे सगळं केलं आणि ते लाईव्हच रेकॉर्ड केलं सगळं. कैलासने त्याच्यासाठी खंजिरीचा क्लास लावला होता. मला खंजिरी वाजवता येत नव्हती. त्यासाठी त्यांनी 2 महिने परिश्रम घेतले. त्यांना मी सांगितलं खूप खंजिरी शिकायची. त्याने खास क्लास लावून त्यांच्या शिक्षकांकडून ते चालू होतं. तेव्हाच ते जे बीट्स आहेत ना, ते बीट्स पकडले गेल्या. आणि राजा सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर राजा सरांची जी बॅकग्राऊंड आहे, ज्यावेळेस त्यांच्या यंगेस्ट टायमाला म्हणजे 50-60 वर्षापूर्वी ते खेडोपाडी जाऊन प्रदर्शित, म्हणजे त्यांची जी कला आहे ती प्रदर्शित करायचे. त्यांचे मोठे भाऊ फार चांगले संगीतकार होते आणि त्यांचं फार मोठं नाव होतं आणि त्यांच्याबरोबर हे कुठेतरी वाजवायला वगैरे असायचे. तर राजा सरांनी मला एक अनुभव सांगितला होता की ज्यावेळेस सुरुवातीला मी वाजवायचो, नंतर मला मग पेटी वाजवायला भेटायला लागली, मग मला थोडं प्रमोट व्हायला लागलो मी. मग ज्यावेळेस वाजवायचो ना आम्ही एक ट्यून वाजवली का उपस्थित 2-3 हजार जे काही लोक असतील, 500-700 जे काही लोक असतील, ते जोराने दाद द्यायचे. कारण त्यावेळेस आहे ना, मनोरंजनाचं साधन म्हणजे हे स्टेज शोज होते. त्यावेळेस टीव्ही नव्हती किंवा नव्हती, त्यामुळे असा शो असले का लोक बरेचसे जमायचे. त्यांनी एक ट्यून वाजवली का लोक असे मोठा प्रतिसाद द्यायचे. सुरुवातीला ते बोलले की मला असं वाटलं की यार पेटी वाजवली, मला प्रतिसाद भेटतोय. पण कालांतराने त्यांच्या लक्षात आलं की हा जो प्रतिसाद आहे ना, तो मला नाहीये, मी ज्या व्यक्तीने ट्यून बनवली आहे त्याला तो प्रतिसाद आहे. सो दॅट्स वाय ते सुद्धा त्याच्यापासून एक्सपायर झाले की मला पण म्युझिक कंपोजर बनायचंय. कारण तो जो प्रतिसाद आहे ना, तो त्यांना फार एक सुखद देणारा होता. मग त्याच्यानंतर ते चेन्नईमध्ये आले, त्यांचं 60 महिने काही स्ट्रगल केलं. पण व्हॉट एव्हर स्ट्रगल मधून त्यांनी जे काही आता केलं, जवळजवळ 1500 पेक्षा जास्त सिनेमा त्यांनी केलेत, 8,500-9,000 पेक्षा जास्त गाणे त्यांनी केलेले आहेत. या सिनेमाबद्दल मी स्पेशल गोष्ट त्यांनी सांगतो. त्यांनी मला सांगितली होती, संतोष, आय हॅव डीड, म्हणजे मी रजनीकांत बरोबर 110 पेक्षा जास्त फिल्म केल्यात, 100 पेक्षा जास्त कमल हसन बरोबर फिल्म केल्यात. प्रत्येक डिरेक्टरला मी 3 दिवसातच बीजीएम दिले. 3 दिवसापेक्षा जास्त कुठल्याही फिल्मवर बसलेलो नाही. गोंधळवर मी 14 दिवस बसलेलो आहे. बीजीएम वेगळं म्हणजे गाणं वेगळं, पण बीजीएम वरती 14 दिवस बसणं हे ह्या गोंधळासाठी फार मोठी ब्लेसिंग आहे. जो व्यक्ती चेन्नईचा तो देव आहे तिकडच्या लोकांसाठी, महाराष्ट्रात सुद्धा त्यांची मोठी फॅन फॉलोईंग आहे, पण एका नवीन कल्चरला जाणून घेण्यासाठी तो व्यक्ती महाराष्ट्रात येतो. 2 दिवस तो नाशिकला जाऊन राहतो, तिथले वाद्य तो
एक्सपिरियन्स करतो आणि नंतर स्टुडिओला जाऊन त्याचं परत कंपोजिशन करतो. हे या वयामध्ये ही मेहनत ही कमालीची आहे, याला तोडच नाहीये. आणि टाइमची पंच्युअलिटी म्हणजे आम्ही कन्व्हर पण नाही त्या प्रोफेशनलिटी समोर. तो टाइमला त्या टाइमला येणार, त्या टाइमला जाणार, त्या टाइमला त्यांचं हे होणार. त्यांची पूर्ण टीम ठरलेली आहे, त्यांचा एवढा रिस्पेक्ट आहे. त्यांना असं कुठं वाटलं की मला इथे इन्स्ट्रुमेंट टाकायचे आहेत, फोन केला, अर्ध्या तासात ट्रक भरून येतो, सर्व वाद्य खाली होतात, सर्व लाईव्ह लागतं सर्व. हे सर्व माझ्या डोळ्याने मी 14 दिवस बघत होतो. सो अमेझिंग. प्रेक्षकांना प्रत्येक गोष्टीमध्ये एव्हरी ऍस्पेक्ट, एव्हरी कॉर्नर, एव्हरी फ्रेम, प्रत्येक डिपार्टमेंटने अति उत्तम काम केलं. आणि कलाकारांनी जो जीव ओतलाय ना, ते लाईव्ह असं वाटतंय तुम्हाला. आम्ही फार प्रिसाईज काम केलंय. आमचा टीजर 1 मिनिटाचा आहे, ट्रेलर 2 मिनिटाचा आहे, फिल्म एक्झॅक्टली 2 तासाची आहे. एक फ्रेम जास्त नाही, एक फ्रेम कमी नाही कुठल्या याच्यात. आणि प्रिसाईज आम्ही तुम्हाला सांगतो 10व्या मिनिटाला तुम्हाला आम्ही तुमच्या खुर्चीवरून अलगद उचलून घेऊन जाऊ, तुम्हाला कळणार पण नाही. तो जो अनुभव आहे ना रिअलिटीचा, ऑथेंटिसिटीचा, तो तुम्ही या चित्रपटात अनुभव. तुम्ही ज्या पद्धतीने भरभरून सांगताय, उत्कंठा आणखी वाढवली आहे तुम्ही. पण कैलास, ते गोंधळ आणि ते सगळं सीन मध्ये शूट करणं कशा पद्धतीचं राहिलं या चित्रपटाच्या बाबतीत? नाही, ऍक्च्युली मी त्यासाठी 8 ते 10 दिवस त्या जे गोंधळी लोक आहेत त्यांच्या सोबत राहिलो. म्हणजे मी जरी लहानपणापासून हे ऐकलं असलं तरी प्रत्येक भागाच्या ना धून वेगळ्या असतात. ज्या धून आहे, ट्युनिंग आहे, त्या वेगळ्या असतात. यांच्या ज्या होत्या त्या मी कधीच ऐकलेल्या नव्हत्या. म्हणजे चला ग देवाला खंडेरायाला जोडीनं जाऊ, चला देव पायाला, असं ही एक होती. पुन्हा दुसरी एक होती की देवा उठा हो उठा, निद्रा कशी लागली न देवा उठा. तर हे टोटल वेगवेगळ्या चाली होत्या सगळ्या आणि त्या लगेच चेंज करायच्या होत्या. आणि सरांचं असं होतं, चला माझा लॉंग शॉट लागलाय, सगळा गोंधळ झाला पाहिजे. तर 27 गोंधळ पाठ केले, सगळे वेगवेगळे. टीजर मध्ये मल्ली मल्याळ जो आहे तो आपण वर्कशॉप मध्येच आपण तो डिझाईन केला होता आणि तो फार छान कैलासने घाललाय जो टीजर मध्ये आलेला आहे. या निमित्तानं थोडंसं काही हो अगदीच. मला मला वाटतं दुसरं ऐकतो मल्ली मल्याळपेक्षा. हा, दुसरं कुठले सांगा ना. खंडेराया भोळ्या देवा ग चला मंदिरी, खंडेराया भोळ्या देवा रे चला मंदिरी. 6 महिन्याला सोमवती येती, देवकरेच्या आंघोळीला जाती. 6 महिन्याला सोमवती येती, देवकरेच्या आंघोळीला जाती. अवतार धरुनी दैत्य मारुनी, अवतार धरुनी दैत्य मारुनी ग चला मंदिरी. खंडेराया भोळ्या देवा रे चला मंदिरी, खंडेराया भोळ्या देवा, खंडेराया भोळ्या देवा रे चला मंदिरी, खंडेराया भोळ्या देवा रे चला मंदिरी. भानुमाळसा देवाच्या नारी, मध्ये बसले देव मल्हारी. भानुमाळसा देवाच्या नारी, मध्ये बसले देव मल्हारी. अवतार धरुनी दैत्य मारुनी, अवतार धरुनी दैत्य मारुनी ग चला मंदिरी. खंडेराया भोळ्या देवा रे चला मंदिरी. असं ते होतं. क्या बात आहे. म्हणजे कैलास जेव्हा ते गातो ना, तो इतक्या विविध छटा त्याच्यामध्ये आणतो. आणि रॉनेस आहे त्याच्या आवाजामध्ये, छानशी रॉनेस आहे. त्यामुळे मी त्यांना बोलतो मला तुम्ही मोरक्याच्याच रोलमध्ये पाहिजे. त्यांना ते मला कन्व्हिन्स करायला वेळ लागला की हा रोल करा, हा रोल तुमच्यासाठीच बनलेला आहे, जर तो तुम्ही नाही केला तर फिल्म आमची थांबेल, असं आहे आमचे. हो, एवढ्या लेवलवर त्यांनी. आणि त्यासाठी त्यांनी सुद्धा ते फार सिरियसली घेतलं. त्यांना एक चांगली दुसरी फिल्म त्यांना सोडावी लागली, ते कर्ज करून ठेवले त्यांनी. पण त्यांची आता यावेळेस एका मागोमाग एक चित्रपट प्रदर्शित सोबत मागोमाग नाही, एकाच तारखेला. ते तर मस्त आहे. पण किशोरजी, तुम्ही हे सगळं अनुभवत असताना त्या सेटवरती गोंधळ आहे, हे आहे, ती भूमिका सादर कर, कारण तुम्ही प्रत्येक चित्रपटामध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका असतात लक्ष वेधून घेतात कायमच तुमच्या शैलीने, ज्या पद्धतीने तुम्ही ते सादर करता. या चित्रपटाच्या बाबतीत ती भूमिका आणि हे सगळं गोंधळाचा माहोल असतात. माझी भूमिका वेगळी आहे एवढंच मी सांगू शकेन. जास्त मी भूमिकेबद्दल बोलू शकत नाही असं मला वाटतं, कारण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आणि
मी काही महत्वाच्या फिल्म ज्या केल्यात ना सगळ्या रात्रभर काम केलेलं आहे. आता मी अंधार माया नावाची वेब सिरीज Web केली series. होती, ती रात्रभर होती. इस रात की सुबह नहीं ना 3 महिने रात्रभर शूटिंग चालू होतं आमचं. 3 महिने अच्छा. रात्रभर. ही पण रात्रीची 5-6 फिल्म्स आहेत आणि रात्रीचं शूट करणं हा अनुभव खूप वेगळा असतो. म्हणजे दुपारी 2 ते रात्री 2 ची शिफ्ट असणं हा अनुभव वेगळा आहे आणि संध्याकाळी 5 ते सकाळी 6-7 पर्यंत बापरे. रोज शूट करणं हम्म. आणि अंधाराच संपूर्ण सिनेमामध्ये दिसणं. ते अंधारातलं लाइटिंग, अंधार दाखवण्यासाठी झाडांमध्ये दिवे लावणं. अंधार दाखवण्यासाठी दिवे लावावे लागतात. हो. अंधार दिसावा लागतो आणि चांगला दिसावा लागतो तो सिनेमामध्ये. आमचा अंधार गोंधळातला जो अंधार आहे तो अमलेंदूने इतका सुंदर प्रकारे दाखवलाय. अंधार सुंदर दाखवलाय आणि त्या अंधारामध्ये एक कथानक घडत जातो. दिस फिल्म इज ओनली नॉट अबाउट गोंधळ, नॉट अबाउट फोक टेल्स. त्याच्यामध्ये गोष्टीतल्या गोष्टीतली गोष्ट आहे आणि ती गोष्ट घडत जाते आणि आय एम वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट इन इट. आय एम व्हेरी हॅपी की पुन्हा एका चांगल्या फिल्मशी असोसिएट आहे. बरं. आणि पुन्हा एकदा तुम्हाला वेगळ्या भूमिकेत बघणं महत्वाचं ठरेल. पण कवी मनाचे किशोर कदम सौमित्र म्हणून ओळख, ते अभिनय करत असताना त्या गोष्टीचा कशा पद्धतीनं फायदा होतो? कारण ऑब्झर्वेशन आणि या सगळ्या गोष्टी असतातच कायम. डोक्यात काहीतरी शब्द असतात, माहिती नाही काय असेल ते. पण ते तुम्हाला अभिनयात कशा पद्धतीने मदत करतात त्या गोष्टी? माझ्यातलं कवी हा अभिनय करताना मदतीला येतो आणि कविता लिहिताना माझ्यातला ऍक्टर हा मदतीला येतो. गुलजार साहेब मला नेहमी म्हणतात की तुम्हारी कविता में जो एक छोटासा ड्रामा आ जाता है ना वो तुम्हारे थिएटर का है और दैट कॉन्ट्रीब्यूट्स टू युअर पोएम. तो एक छोटं नाट्य त्या या कवितेमध्ये, प्रत्येक कवितेमध्ये छोटं नाट्य येतं. मी जाणून बुजून आणत नाही, पण हा आस्पेक्ट गुलजार साहेबांनी मला बघ माझी आठवण येते का, हे कर ते कर, दिसतं ती तिकडे चालली ती तिकडे चालली, हाय कर, बघ माझी आठवण येते का वगैरे. तर ते नाट्य अशा प्रकारे येतं आणि मी काम करत असताना कवीला असलेली जी सेन्सिटिव्हिटी आहे ती ऍक्टर म्हणून उपयोगी पडते. असं काहीतरी होत असावं असं मला वाटतं. आपण रेडिओ लावताना तो बटन फिरवताना आणि बटन लागतं आणि मग आणि वाजायला व्यवस्थित आवाज. लागतं. हां. तसं दोन्हीच्या बाबतीत वा. होतं असं. वा. इंटरेस्टिंग. तुम्ही ज्या पद्धतीने ते सांगितलं. पण गुलजार यांचा उल्लेख तुम्ही केला तर मला ते त्यांच्यासोबत असणं, तिथे बसणं, कारण इतकी छान मैत्री आहे, तुम्ही अनेक किस्स्यांमधून सांगत असतात. पण त्यांच्यासोबत बसणं काय असते फिलिंग? गुलजार यांच्यासोबत बसणं. त्यांना काय म्हणजे कवी कसा असायला हवा याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गुलजार साहेब आहे. आता ते मला माझा मित्र मानतात हे माझं नशीब आहे. इतका मोठा माणूस आहे आणि मला वाटतं हे सगळं गालिबचं देणं आहे. म्हणजे त्यांना गालिब आवडतो आणि मला सुद्धा गालिब खूप आवडतो आणि मी गालिबवर 2-3 कविता लिहिलेल्या आहेत म्हणून त्यांना कदाचित मी आवडत असावं. आय डोंट नो. हं. वा, किती छान आहे. वा. पण तुम्ही आहात म्हणजे तर अर्थात तुमच्या आवाजात काही ना काहीतरी आम्हाला ऐकावंसं वाटतं. अर्थात हे चित्रपटाशी काहीच निगडीत नाहीये. पण तुम्ही आहात म्हणून काहीतरी आम्हाला ऐकवलं आता यानिमित्तानं. काय म्हणजे काय तुम्ही आहात? वाक्य सौमित्र अरे. हं? आता त्या मित्राला बोलवा. 14 तारखेनंतर तुम्हाला मदतीला. परत त्या कॅरेक्टर मधून लोक ओळखायला लागतील. त्याच्या अगोदर तर सौमित्र तर बस काय तुला म्हणायचं ना. सगळ्यांनाच म्हणजे तिकडे जे ऐकतायत ते पण हं. असलेले असतील काहीतरी तुमच्याकडनं ऐकायला. हं. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील. हं. मला शोधत जाल तेव्हा अनेक वळण वाटा येतील. मी जसा आहे तसा प्लीज नका पाहू मला. माझा फोटोच काढाल तर त्यात फक्त लाटा येतील. आहा, आहा. नव्या जुन्या समुद्रावर पुन्हा पुन्हा येतो फिरून, थपकून थांबतो, पुन्हा चालतो किनाऱ्यावर काही बघून. डोळे मिटून ऐकत राहतो, गाज नक्की येते कुठून. तुम्हीच सांगा आता मला काय गेलंय माझ्या. वा वा. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील, कधी गॉसिप, कधी गप्पा, कधी तुम्हाला गाता येतील. माझ्यामध्ये भिजायचं तर किनाऱ्यावर थांबायचं. जेव्हा भरती येईल तेव्हा लाटा स्वतः उठून येतील.
क्या बात आहे. माझ्यासोबत समुद्राच्या वा. खऱ्या कोटावर. वा वा. वा 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 वा. वा. हम्म. खूप म्हणजे तुम्ही काम करत असताना या सगळ्या गोष्टी आहेत, पण हे सगळे कलाकार सोबत असणं, त्यांच्यासोबत काम करणं खरंच अविस्मरणीय अनुभव तुम्हाला सगळ्या टीमसाठी राहिला असेल. गोंधळ या चित्रपटाबद्दल आणखीन काही सांगायचं वाटतं जातात? मी सर्वांना हेच सांगेल की जसा पहिला पाऊस पडतो आणि त्या मातीचा एक सुगंध येतो, त्या प्रकारे तुम्ही फिल्म बघताना तुम्हाला आपलेपणाचा एक सुंदर असा आपल्या संस्कृतीचा सुगंध येईल. प्रत्येक फ्रेम त्या सुगंधाने तुम्हाला नटलेली दिसेल. सो तुम्हाला सर्वांना मी हेच आवाहन करेल की 14 तारखेला जर ही फिल्म त्या तुमच्या तुम्ही फिल्म बघायला अपेक्षेने जा. जर तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला दुपटीने समाधान करत असेल तर ही फिल्म तुम्ही महाराष्ट्राने डोक्यावर उचलून घेतली पाहिजे आणि अभिमानाने भारतासमोर आणि जगासमोर ठेवली पाहिजे. सो आम्ही पूर्ण टीमने आम्ही आमची जबाबदारी पार पाडलेली आहे आणि आता महाराष्ट्राची जबाबदारी आहे. जर तो खरं तर त्या दर्जेचा चित्रपट असेल, त्या तुम्ही आतापर्यंत पाहिलेल्या अनुभवातल्या चित्रपटांपेक्षा कुठंतरी एक चांगल्या दर्जाचा चित्रपट तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच तो डोक्यावर उचलून घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं की आता सगळं ग्लोबलाइज सगळं जग झालेलं आहे. मॉल सारखं सगळं झालेलं आहे. पुण्यासारखंच सगळं मुंबई सारखंच नाशिक सारखंच औरंगाबाद दिसायला लागलंय. आणि एवढं सगळं वैविध्य संस्कृतीचं आपल्याकडे आहे, एवढ्या लोककला आपल्याकडे आहेत ज्यांची वेळ कमी होत चालली आहे, म्हणजे ड्युरेशन कमी होत चाललंय, जे आपण बोलत होतो. आणि आपण नेहमी साऊथ इंडियन फिल्मचं नेहमी कौतुक करतो की ते त्यांचे प्रश्न कसे मातीमध्ये मिसळून बेमालूमपणे स्क्रिप्टमध्ये आणतात. आता ती प्रक्रिया मराठीमध्ये खूप वर्षानंतर गेल्या वर्षापासून तीव्रपणे सुरू झाली असं मला वाटतं. हिंदी सिनेमाच्या तुलनेमध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये 5 चित्रपट हिट होणं, वेगवेगळ्या विषयावरचे हिट होणं. एप्रिल मे हिट झाला, आता थांबायचं नाही हिट झाला, दशावतार. गुलकंद हिट झाला, जारण हिट झाला, दशावतार. दशावतार हिट झाला. म्हणजे हे एकामागोमाग आले की. आणि कोण म्हणतं की मराठी चित्रपट चाललेत की. तुम्ही वेगळं जर काही केलं आणि पॅशनेटली आणि प्रामाणिकपणे केलं तर लोक येतात. मॉलमध्ये पण लोक येतात. तर ही फिल्म जी आहे ती तशाच प्रकारची फिल्म आहे. आपण साऊथ इंडियन फिल्म मध्ये म्हणतो की त्यांचं कल्चर ते काय रिचपणे आणतात. मराठीमध्ये तशी एक फिल्म आम्ही घेऊन आलेलो आहोत, गोंधळ नावाची. आणि ती फिल्म आपलं गाव, आपली संस्कृती, लोककला, रॉनेस, जगणं, इंटर रिलेशनशिप या सगळ्यांबद्दल बोलते. जागतिक सिनेमाची फ्रेम म्हणजे काय, सिनेमा म्हणजे काय हे बघायचं असेल, अमलेंदू चौधरीचा अंधार सुंदर कसा दिसतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर 14 तारखेला थिएटरमध्ये तुम्ही जाऊन गोंधळ पाहायलाच पाहिजे असं मला वाटतं. कैलास, तुला काही सांगायचं वाटतं? खरं तर सांगितलं सगळ्यांनी, पण मी तेच म्हणेल की एक वेगळा फ्लेवर आहे. वेगळा फ्लेवर म्हणजे कसं, तर मी जसं म्हटलं की नाशिकचं गोंधळ घेऊन आलोय, तिथे नाशिकचे जे फ्लेवर आहे तिथला, तर एक नवी धून, नवी ट्यून आणि नवं एक फ्रेशनेस. म्हणजे अजय अतुलची गाणी जर आपण ऐकली, त्यांची गाणी, तर त्या गाण्यामधून आपल्याला गोंधळ आतापर्यंत आपण खरं तर शहरी लोकांनी तोच अनुभवलाय, बघितलाय. पण हा एकदम रॉ जसा आहे तसा उचलून आणलाय आणि तसंच तुमच्या, म्हणजे मध जर तुम्ही घेतला, गावी तुम्ही गेला आणि मध घेतला आणि तो मध बाटली बंद आपण इथे विकत घेतो, तो फिल्टर केलेला काय, पण जर झाडाचा तोडून आणला आणि तसं पोळ तुमच्या समोर धरलं तर काय मजा येईल. मला वाटतं ते काहीतरी क्या बात आहे. तसं सुपर. म्हणजे कैलासचं मी एक सांगेल की त्याने फिल्म मध्ये 15 दिवस दिले असतील, पण त्याने वर्कशॉप मध्ये 30 डेज दिले. म्हणजे एवढी मेहनत घेतलेली कैलासने. त्याला गरज नाहीये. दुसरा कोणी कलाकार असं त्याला 3-4 महिने लागले असते. मला माहित होतं की कैलास एकदम त्या रोलच्या जवळ आहे. सो कैलासने तेवढीच मेहनत घेतली. सरांनी लुक टेस्ट वगैरेला वेळ दिला, स्क्रिप्ट रिडिंगला वेळ दिला, त्या कॅरेक्टर समजण्यामध्ये वेळ दिला. म्हणजे सर जेवढ्या वेळेस होते तर त्यांनी 10-15 दिवस अगोदरपासून सुद्धा आपण भेटत होतो. वेगवेगळ्या गोष्टीवरती डिस्कशन चालू होतं. त्याच्या अगोदर आमच्या एचओडीचे पण बरेचसे डिस्कशन होते. त्यामुळे कुठेतरी कसं आहे ना, प्रिपरेशन चांगलं असेल तर जो एक चांगला प्रोडक्ट कसा दिसतो हे तुम्हाला 14 तारखेला निश्चित बघायला मिळेल. मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही एकाच गावचे आहोत. म्हणजे हे जुन्नर आणि मग तळेगाव सिन्नर आणि- आमच्या जवळ. सिन्नर आणि- जुन्नर, क्या बात. तळेगाव त्या भागातले आहे ते. हा. आणि तो गोंधळ, तो लहजा, ते म्हणून नाशिक पण आपलंच आहे की. हम्म. तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय, जसं मी सुरुवातीलाही म्हटली, उत्कंठा वाढली आहे, कारण टीजर ट्रेलर मधनं ते जाणवतंय.
खूप खूप शुभेच्छा सर पूर्ण टीमला या चित्रपटात. धन्यवाद. थँक्यू धन्यवाद. सो खूप मच. खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. उद्या पण आम्ही येतो. दिस इज अ लकी प्लेस फॉर अस. प्लीज तुम्ही ऑलवेज वेलकम. थँक्यू. ज्या दिवशी रिझल्ट आहे EPचा त्या दिवशी इकडे ऑफिसमध्ये बसून देऊ. आता नॅशनलला बसा इकडे. नॅशनलचा इंटरव्ह्यू करू. थँक्यू. थँक्यू Yes, सो thank you. थँक्यू. थँक्यू.